रियालिटी तीच आहे की एखादी मुलगी जर खूप आगाऊ असली ना तर असं काय वाटतं की आताच एवढी नोकरी झाल्याच्या नंतर म्हणजे काय होईल हिचं, म्हणजे आपल्याच डोक्यावर निरे वाटेल की काय. स्वतःची मुलगी म्हणजे अशी वाकीन असावी वाटते, पण दोन्ही पण मेंटेन करता येतं सर. आई पूर्वी मला आशीर्वाद द्यायची 2018 पासून तर 20-21 पर्यंत की लवकर PSI हो म्हणून, आणि 21 पासून माझ्या आईनं म्हणजे आशीर्वादच बंधून टाकला. मग म्हणा लागली दीर्घ आयुष्य हो. घरच्यांनी विश्वास ठेवला, मिस्टरांनी विश्वास ठेवला, त्यांनी विश्वास ठेवला कारण तो मी कमावला सर, म्हणून त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. 2022ची जी PSIची परीक्षा झाली त्याच्यामध्ये PSI पदी निवड झालेल्या आणि 2013मध्येच पोलीस भरती होऊन आता कॉन्स्टेबल पदी असणाऱ्या सुरेखा भोजने गायकवाड मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर पोलीस खात्यात असताना मला वाटतं तुम्हाला आता एक 6 वर्षाची मुलगी पण आहे ना? 8 वर्षाची मुलगी. म्हणजे कुटुंब सांभाळायचं होतं, लहान बाळाला सांभाळायचं होतं, नोकरी पण करायची होती आणि तुम्हाला अभ्यास पण करायचा होता, का तुम्हाला PSI बनायचं होतं. आणि त्यात तुम्ही डिपार्टमेंटल PSI सोडता तुम्ही डायरेक्ट MPSC मार्फत डायरेक्ट जे PSIची परीक्षा घेतली त्याचा अभ्यास करता, म्हणजे तुम्हाला फिजिकल पण मेंटेन करायचं होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही आज PSI झालातच. पण तू एकतर 2013 पासून आता 2024 म्हणजे 10-11-12 वर्षाचा हा प्रवास, याच्यात मेंटली आणि फिजिकली तुम्हाला फिट राहायचं होतं, अभ्यास करायचा होता, कुटुंब सांभाळायचं होतं. हे कसं शक्य झालं? हां सर, प्रथम तर धन्यवाद. तुम्ही वास्तव कट्ट्याला मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी. मी जालन्याला राहते आणि माझा प्रॉपर जिल्हा तो आणि भरती जिल्हा पण जालनाचा आहे. तर हे काही अशा फॅसिलिटी वगैरे काही नव्हत्या. मला सुरुवातीला जेव्हा मी तयारी करायचे त्यावेळेस मला असं वाटायचं की मीच फार जास्त स्ट्रगल करते म्हणून. पण वास्तव कट्ट्यावर मी व्हिडिओ बघायचे त्यावेळी, पण त्यावेळी तुम्ही बऱ्याच प्रेरणादायक म्हणजे अशा गेस्ट लेक्चर इथे बोलवलेत, बऱ्याच जणांच्या हे घेतल्यात, त्याच्यातून मला वाटायला लागलं की बरेच लोक करतायत आणि ती प्रेरणा माझ्या मनामध्ये होती आणि ते एक देणं होतं माझं. आणि आज त्याच वास्तव कट्ट्यावरून माझ्यासारख्याच काही मुलींना मी आज ते परत करते आणि ते तुमच्यामुळेच घडलंय, त्यासाठी थँक्यू. आणि आता तुम्ही प्रवासाबाबत म्हटला तर मी मूळची राहणार किनगाव इथली आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झालं. 2013मध्ये मी पोलीसमध्ये भरती झाले. त्याच्या 2 महिन्याआधी माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर 2च महिन्यामध्ये पोलीसमध्ये भरती झाले. अगदी 18 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर 2-1 महिन्यानंतरच PSI बनण्याचं स्वप्न म्हणजे असं अगदी लहानपणापासून तर शाळेत ॲव्हरेज म्हणजे हुशार होते. माझ्या छोट्याशा शाळेमध्ये वर्गात हुशार मुलगी म्हणजे असं म्हणायचे सगळेच. मला भाषणाची, कबड्डीची आणि अभ्यासाची पण खूप आवड होती आणि त्यामुळे लवकरच भरती झाली. आणि भरती झाल्याच्या नंतर सगळ्यांना असं घरच्यांना वाटायला लागलं की लवकरच भरती झाली तर PSIची तयारी पण कर. आणि पोलीस खात्यामध्ये गेल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलं की PSI बघायची मी, आणि मग तिथून आवड निर्माण झाली की करूया म्हणून PSIची तयारी. बरं, पोलीस भरतीची ज्यावेळेस तुम्ही तयारी केली, तुम्ही सांगता की लग्न झाल्याच्या नंतर 2च महिन्यात तुम्ही भरती झालात. आधी तयारी करत होतात की लग्न झाल्यानंतरच तयारी सुरू केली होती? सर, त्या भरतीचं पण असं झालं की मला असं वाटायचं मी म्हणजे फर्स्ट इयरमध्येच भरती झाले, तर त्या लग्नाच्या होईपर्यंत मला असं वाटायचं माझे वडील मला खूप काही शिकवतील. आणि अचानकच एक कारण असं घडलं की वडिलांना माझं लग्न करावं लागलं, म्हणजे कौटुंबिक बाबतीमध्ये, आणि आत्याच्या घरीच मला दिलं. तर पोलीस भरती करायची असं सुरुवातीला माझ्या मनात बिलकुलच नव्हतं. पण मग लग्न झाल्यानंतर लगेच भरती निघाली ना, आता करायचं काय म्हणून जस्ट मारून बघितली मी भरती. आणि त्याच्यामध्ये फार जास्त तयारी न करता जुना अभ्यास असल्यामुळे, शाळेत हुशार असल्यामुळे कदाचित ते सहज होऊन गेले. आणि कबड्डीची पण आवड होती, म्हणजे खेळाडूकडून तिकडून पण चांगले होते, सहज होऊन गेली. भरतीसाठी वेगळे असे मला एफर्ट नाही करावं लागले, ते सहज झालं. लग्न झाल्यावर पोलीस भरतीसाठी परमिशन मिळाली? हां सर, म्हणजे ते 2च महिने झाले होते आणि आत्याच्या घरी दिलेलं होतं मला. नवीन नव्हतं काही? नवीन काही नव्हतं. हां, आणि त्यामुळे म्हणजे माझा स्वभाव पण असा एकदम मोकळा होता घरामध्ये. तर त्यामुळे माझ्या सासूला म्हणजे असं वाटलं नाही की डोक्याच्या वर जाईल म्हणून, त्यांनी सहज करून दिली होती. तुम्हाला असं म्हणायचंय का सासांना वाटतं की डोक्याच्या वर जाईल म्हणून पोलीस नको? हा, तसं कधी असंच होतं. म्हणजे रियालिटी तीच आहे की एखादी मुलगी जर खूप आगाऊ असली ना तर सासूला काय वाटतं की आताच एवढी नोकरी झाल्याच्या नंतर म्हणजे काय होईल हिचं, म्हणजे आपल्याच डोक्यावर निरे वाटेल की काय, असं होतं. माझा असा अनुभव येतो. नाही, पण का बरं असं का की मुलगी PSI असावी प्रत्येकाला वाटतं, सून नसावी असं का? हा फरक का? हा सर, ते बरोबर आहे. स्वतःची मुलगी म्हणजे अशी वाकीन असावी वाटते, पण दोन्ही पण मेंटेन करता येतं सर.
वडिलांसाठी जर म्हटलं तुम्ही समाजासाठी राहा ना, एकदम स्ट्रिक्ट राहा, पण घरच्यांशी तिथं स्ट्रिक्ट राहण्याची गरजच काय. आपली फॅमिली ती बाहेर वागणं वेगळं असायला पाहिजे, घरात वेगळं असायला पाहिजे, ज्याला जसं पाहिजे तसं वाढता आलं पाहिजे. म्हणजे ज्याला गोड लागतं गोड, ज्याला तिखट लागतं तिखट करता येतं ते. आता हा जो सगळा तुमचा प्रवास आहे, तुम्ही सध्या कॉन्स्टेबल आहात, हा. पोलीस खातं मी जवळून पाहतोय, वेळ भेटत नाही, हे सगळ्यातून कसं मॅनेज केलं तुम्ही PSIचा अभ्यास? कारण आज आपण पाहतो की विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करतात, म्हणजे 24 तास त्या प्रक्रियेमध्ये असतात. हो हो हो. दुसरं काही काम करत नाहीत, फक्त अभ्यास आणि अभ्यास. त्यांनाही खूप अवघड जातं. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी सांभाळून कसा अभ्यास केला आणि कशा पद्धतीने तुम्ही यशापर्यंत आला? हां सर, हे तर काही मला सगळं मॅनेज करून अभ्यास करायचा होता. त्यामुळे बाकीचे मी बघितले काही 25-25 वर्षात झाले. आता मला बरेच वर्ष गेले याच्यामध्ये. हा माझा तोटा झाला त्याच्यामध्ये. पण सगळं सांभाळत असा अभ्यास की PSI रोजच दिसायची हो मला. म्हणजे सोडायचा विचार जरी केला तर समोर एखादं PSI दिसलं की वाटायचं आता कसं सोडायचं, म्हणजे आपलं तरी स्वप्न होतं. आणि ती प्रेरणा रोजच दिसायची. त्यामुळे मला अभ्यास काही सोडू वाटला नाही. एकदा 2021 मध्ये असं झालं सर. त्यावेळेस मला वाटलं की सोडावं म्हणून. कारण आम्ही 17ची एक परीक्षा दिली, 18ला दिली, 19ला दिली, 20ला दिली. इथपर्यंत माझे प्रीच निघाले नाही. 21लाही दिली असं वाटलं मला प्री निघेल, तिकडेही निघाले नाही. डिपार्टमेंटची मेन्स दिली मी, तिकडेही झालं नाही. मग सोडावं असं वाटलं मला त्या काळामध्ये. पण असं झालं की इतकी अभ्यासाची सवय झाली होती सर की म्हणजे अगदी समाजसुधारक माझ्या स्वप्नात येऊन जायचे. आणि घरात असे बोलता बोलता कधी मुलगी म्हटली की मामा मला शाळेत ह्या समाजसुधारकावर काहीतरी लिहून दे, तर मी इतकं सांगायला सुरुवात करायची की ती मला म्हणायची आता माझ्या मम्माला समाजसुधारकाचे झटके यायला सुरुवात झाली, अशी माझी म्हणजे हे करायची ती. मग मी नंतर नंतर शांत म्हणजे अभ्यासाची तुम्ही स्ट्रॅटेजी सांगता कसं केलं, तर माझा काही फिक्स असा टायमिंग नव्हता. स्वयंपाक करताना मी ते नकाशे चिटकवलेले होते किचनमध्ये, ते बघायचे. किंवा मग नंतर घरच्यांना म्हणजे लेक्चर ऐकायचे मी युट्यूबवरचे फ्रीमधले लेक्चर, म्हणजे असे डेमो म्हणून भरपूर आहे, ते ऐकायचे. कधी कधी मग नंतर असं घरात मुलगी मोठी झायला लागली, नंतर म्हणजे तिला असं वाटायला लागले की मग जरा कमी करावं, तर तशा वेळेस मग मी चिंतन करायला लागले. त्याचं पण असं झालं सर की मी एकदा विचार करायला बसले की दूध उतू जायचं तिकडे, चहा पण करून जायचा. पण मग अशा मुलगी कधी कधी मला आवाज द्यायची तर ती म्हणायची आता ही गेली ढगात. म्हणजे इतकं असं फिक्स असा अभ्यास नव्हते करत. आपलं कसं आहे या पुण्यासारख्या ठिकाणी की तुम्ही रिडिंग मध्ये बसता तोच तुमचा अभ्यास, माझा असं काही नव्हतं. मी गाडीवर चालले ना सर तरी पण माझ्या डोक्यात तेच राहायचं, अभ्यासाचंच राहायचं. कधी कधी असं व्हायचं की इकडे टर्न घ्यायचं तर मी सरळच चालले जायचे, नंतर विचार करायचे कुठं पोहोचले म्हणून पुन्हा रिटर्न यायचे. म्हणजे पुस्तक वाचन एवढंच नाही, कंटिन्युअसली चिंतन त्या अभ्यासाचंच मनात राहायचं. आणि तो मग तशातून तो अभ्यास होत गेला. टाइम मॅनेजमेंट असा स्पेसिफिक असा टाइम नाही भेटला, पण एक फायदा असा की एखाद्याला देव डोळे देत नाही तर कान चांगले देतो, नाक चांगले देतो, तसं मला टाइम नाही दिला, पण मला चिंतनाची जी म्हणजे हे सवय लागली ती खूप चांगली लागली, त्यातून होत गेला अभ्यास. या सगळ्या प्रवासात कुटुंबाचं कसं सहकार्य लागलं? हा, कुटुंबाचं सर मी करत होते. असं बऱ्याच वेळ म्हणजे असं व्हायचं की मला आता 1 महिना झाला जवळपास निकाल लागून, तर तुझ्या म्हणजे मिस्टरांनी तुला विश्वास ठेवला तुझ्या मिस्टरांवर. पण मी त्यांना सगळ्यांना सांगते की घरच्यांनी विश्वास ठेवला, मिस्टरांनी विश्वास ठेवला, त्यांनी विश्वास ठेवला कारण तो मी कमावला सर, म्हणून त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती. आणि मी सतत अभ्यास करत होते. त्यांना असं वाटायचंच नाही की आता इतका अभ्यास करते, म्हणजे स्वयंपाक करता करता अभ्यास करते. कधी कधी रात्री झोपायचे आणि मला काहीतरी वाटलं हे विसरले, मी लगेच पुस्तक उघडायचे, मी रात्रीचे कधी पण लाईट टाकायचे आणि वाचायचे आणि पुन्हा झोपी जायचे. त्यामुळे त्यांना असं कधी वाटलंच नाही की हिला अभ्यास करू देऊ नये, कर म्हणायचे. तुला नोकरी आहे ना, तू घर सांभाळते, ड्युटी सांभाळते, आम्हाला तर काही त्रास नाहीये, मग तू तुझं करते तर कर. आणि त्यांनी विरोध केला नाही आणि मग ते सगळं होत गेलं. आता तुम्ही ऑलरेडी पोलीस खात्यामध्ये आहात, पोलीस खातं जवळून पाहताय, कशा पद्धतीने मॅनेज करायचं तुम्ही की आता पहा तुम्हाला नोकरी जी अशी आहे की तिला निश्चित वेळ नाहीये, तुमचा घरी येण्याचा वेळ नाही किंवा जाण्याचा वेळ नाही, किंवा दिलेल्या वेळेत कुणाला शब्द दिला तुम्ही या वेळेत येतात त्या वेळेत येऊ शकत नाही. कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं? कुटुंब सांभाळायच्या, नोकरी सांभाळायच्या, तुम्हाला मुलगी होती ती वाट पाहत असेल आणि तुम्हाला अभ्यास करायचा होता. हा सर, जेव्हा सुरुवात केली अभ्यासाची त्यावेळेस मुलगी 2-3 वर्षाचीच होती. मी साईडच्या रूम मध्ये अभ्यास करायची, ती अगदी दरवाजा वाजायची मम्मा उघड म्हणून, आणि मी आतमध्ये कानात हेडफोन घालून अभ्यास करायचे सर. सुरुवात तशी झाली. आणि जे पाहुणे रावळे वगैरे हे असे राहायचे, पण त्यांना पण कळून जायचं हिची खूप परेशानी आहे. म्हणजे सर माझं राहणं बिलकुल होत नव्हतं. 2-2, 3-3 दिवस म्हणजे मी केस पण विसरायचे नाही.
असं एकदमच अगदी म्हणजे काय गबाळ म्हणतो ना आपण, तशा प्रकारे मी राहायचे. तर त्यामुळे नातेवाईकांनी असं त्यांनाच वाटायचं की हिचीच इतकी परेशानी आहे. तर त्यामुळे त्यांनी माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या पण नाही इतक्या पण. आणि ड्युटीचं म्हणाल तर ड्युटीत तर सर पोलीस खात्यामध्ये चांगले पण आणि वाईट पण तेवढेच लोक आहे. एखाद्याला जर अशा काहींनी अडचणी आल्या मला भरपूर अशा, अगदी म्हणजे कुणी आजापर्यंत, कुणी अधिकाऱ्यापर्यंत, म्हणजे असं झालं थोडंफार. पण चांगले पण लोक होते पोलीस खात्यामध्ये की ते म्हणायचे ताई तुम्ही करा अभ्यास, मॅडम तुम्ही अभ्यास करा म्हणून सपोर्ट पण करायचे. आणि ह्या दोन्हीचं ताळमेळ मला म्हणजे मी सर पहिलं म्हणजे अँब्युलन्स सारखं आपलंच ध्येय पाहिजे. आपण इतकं तुफान की मला तुम्ही सपोर्ट केला तरी मी करणार, नाही केला तरीही करणार, आणि तुम्हाला विरोध केला तर मग तुम्ही जास्तच करणार. ह्या हिशोबाने मी चालत गेले. आणि काहीने सपोर्ट केला, काहीने विरोध केला तर मी आणखीन करत गेले. आणि मग इथपर्यंत चाललं ते. ऑलरेडी तुम्हाला पगार तर चालू होता, हा सर. पैशाची अडचण नव्हती, हा हा. नोकरी होती पोलीस खात्यातली, म्हणजे पोलीसच तुम्हाला जी आवड होती ती. असं कधी वाटलं नाही का की अरे एवढे वर्ष झालं आपण अभ्यास करतोय, नाही होते, जाऊ द्या, आहे अशी पण नोकरी आहे पोलीस खात्यात आहे, हा हा हा. द्या सोडून, असं कधी वाटलं नाही? हा सर. सर काय होतं, जे पटकन भेटतं ना आपल्याला त्याची किंमत नाही वाटत. म्हणजे मी पोलीसमध्ये होते, याला काही जास्त स्ट्रगल करावं नाही लागलं, मला सहज भेटली ती. मग माझी अपेक्षा पण वाढत गेली. मला वाटलं याच्यापेक्षा मी जास्त करू शकते. तर एवढं जास्त करू शकते तर मग आणखीन का नाही, मी ते करत गेले. आणि पगाराचं म्हणाल तर बाकीच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या की एवढी दळीन करून घ्यायची गरजच नाही ना, हिला आहे पगार, हिचं स्वतःच दुखणं आणून घेणं आहे स्वतःला. पण हे सर म्हणजे मी ठरवून PSI केलं नाही सर, ते होतच गेलं. म्हणजे मला थांबावं असं वाटलंच नाही. ती पगारामध्ये मी कधीच म्हणजे समाधानी राहिले नाही पगाराकडे. म्हणजे सर मी आता मला बऱ्यापैकी पगार 11 वर्ष झालेत, भरपूर पगार आहे. पण मला कधी स्वतःसाठी नवीन ड्रेस घेऊ वाटलं नाही. सर पुण्याला तर मी आज म्हणजे एकदा 2014ला बंदोबस्ताला आले होते आणि त्याच्यानंतर आज पुण्याला आले. फिरणं मला म्हणजे बिलकुल कोणते फिरलेही नाही. आणि असं टॉकीजला पिक्चर वगैरे पाहायलाही कधी गेले नाही. सर मी व्हॉट्सअप, इन्स्टा याच्यावर कधी स्टेटस ठेवलं नाही. इन्स्टा तर मी आता ओपन केला. मग समाधान ज्या गोष्टीतून भेटतं ना आपल्याला, त्या समाधान वाटणाऱ्या गोष्टीत मी रमले पण नाही, मला करूही वाटले नाही. समाधान फक्त PSI मध्ये होतं. आणि ते पगार ही काही मॅटरच केला नाही. त्यामुळे मला जे ध्येय होतं तेच करू वाटलं. म्हणजे पूर्ण वेळ तुम्हाला फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, काम आणि अभ्यास, याच्या पलीकडे तुम्ही काहीच विचार केला नाही? हो सर. नक्कीच. आता बरेच लोक म्हणतात की, किंवा महिला असतील, आम्हाला वेळ भेटत नाही, आम्हाला नोकरी असते, आम्हाला घर सांभाळावं लागतं, लहान मुलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना कुठेतरी कारण असतं त्यांच्याकडे की आम्हाला वेळ मिळत नाही. काय सांगाल तुम्ही? मी त्यांना सांगेल की तुम्ही वेड होऊन अभ्यास करा. सर मला करायचा किंवा मला कोणीतरी म्हटलं हे तुम्हाला बाहेरून लादलं गेलं नाही पाहिजे, ते स्वप्न आतून असलं पाहिजे. माझी आई मला एकदा म्हणजे अशी म्हणाली की सुरेखा थांब आता. म्हणजे मी सर दर्शन घ्यायचे, समजा आईच्या पाया पडायचे, तर आई पूर्वी मला आशीर्वाद द्यायची 2018 पासून तर 20-21 पर्यंत की लवकर PSI हो म्हणून. आणि 21 पासून माझ्या आईनं म्हणजे आशीर्वादच बंधून टाकला. मग म्हणायला लागली दीर्घ आयुष्य हो. म्हणजे पण आईला म्हटलं आई मला एवढ्या लंब्या आयुष्याचा आशीर्वाद नको देऊ, मला मोठं आयुष्य पाहिजे. आणि आता तुम्ही म्हणालात की हे PSIचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट वगैरे हे कसं केलं, तर ते होत गेलं सर. म्हणजे असं थांबावं असं वाटलं नाही, ते करत गेलं. ज्यावेळेस रिझल्ट लागला तुमचा, असं अपेक्षित होतं का की रिझल्ट लागल्यानंतर आपलं त्या लिस्टमध्ये नाव असेल? हा सर, हे आम्हाला ग्राउंड क्वालिफाईड होतं 60 मार्काचं. तुम्ही ग्राउंड दिलं म्हणजे तुम्ही वाटत होतं मला की माझं फिक्स होईल. पण मला इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे IPS सर होते तिथे, त्यांनी इतके डीप मध्ये काही क्वेश्चन विचारले. दोन्ही क्वेश्चन बऱ्यापैकी प्रश्नाची उत्तर मी खूप छान दिले. पण मी भरोसा सेल इथे ड्युटीला आहे सध्या, तर ते मला त्याच्यात त्यांनी बरेच क्रॉस केले की तुम्ही काय लोकांना बळच हे करता का. म्हणजे त्यांनी माझा डाऊट चेक करायचा प्रयत्न केला. मी थोडीशी तिथे घाबरले. ते मला असं वाटलं की आता मला खूप इंटरव्ह्यूला कमी मार्क देतात की काय म्हणून. पण मी मग पुन्हा डिपार्टमेंटल PSIच्या मेसचा अभ्यास सुरू केला होता मधल्या काळामध्ये, आता माझं काय होतं म्हणून. पण 1 तारखेला निकाल आला आणि म्हणजे अपेक्षा इतकी पण नव्हती, वाटत होतं होईल पण फिक्सच होईल एवढं पण वाटलं नाही मला. ज्यावेळेस रिझल्ट आला कळलं तुम्ही PSIला, काय वातावरण होतं? सर रिझल्ट आला त्या दिवशी तर म्हणजे त्याच्या आधी असं झालेलं की त्या दिवशी खूप फटाके वाजले. म्हणजे मी तर झालेले होते, सासू सासरे गावाकडे शेती करतात, तर त्यांनी म्हणजे रात्रभर फटाके वाजत होते असे म्हणतात ते. आणि त्यानंतर त्याचं कारण म्हणजे मला कळालं फटाके वाजले म्हणून, तर मी माझ्या सासऱ्याला म्हटले की मामा
काही वाजू नका, आपल्याला काय म्हणजे आपलं पोस्ट घेतली बस झालं एवढं. तर ते म्हणे की सुरेखा तू कोणता सण केला नाही, दिवाळी वगैरे काही नाही, तर ही तुझी दिवाळी समाधान आम्हाला पाहिजे, तेवढे फटाके वाजू दे. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे गावाकडे 2-3 दिवसांनी मिरवणूक वगैरे ते काढली. सगळीकडे छान म्हणजे खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं. आणि माझं म्हणाल तर असं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मला ऍक्च्युअली मध्ये काही कळलं नाही, म्हणजे इतके फोन सुरू झाले माझ्या फोनवर. कंपनी बँक एवढं सोडलं आणि ड्युटीचं सोडलं की कोणाचेच फोन येत नव्हते. तर ते लोन घ्या म्हणून एक तेवढी बँक येणार आणि ड्युटी इथे लागली तिथे लागली म्हणून ऑफिसचे वगैरे असे फोन येणार की माहिती द्या वगैरे म्हणून. मी तर असे फोन यायचे नाही. त्या दिवशी एवढे फोन सर की म्हणजे कान दुखायला लागला होता माझा आणि माझं तर डोकं सुरू पडलं होतं की आता काय करू म्हणून. दुसऱ्या दिवशी फोन स्विच ऑफ केला आणि मला असं वाटलं की निकाल लागला काहीतरी वेगळं वाटायला म्हणून. पण खूप म्हणजे चांगलं वाटलं. 2-3 दिवस नाही, पण त्याच्यानंतर जेव्हा सगळ्यांकडून प्रतिक्रिया यायला लागल्या ना तेव्हा मला खरं वाटायला लागलं की आपण काहीतरी केले आणि लोक त्याचं कौतुक करतायत. ते कौतुक बघून ऍक्च्युअली मध्ये मला रिझल्ट पेक्षा पण आनंद त्याचा झाला की म्हणजे लोक ऑब्झर्व करतात तुम्ही स्ट्रगल करत असताना आणि त्याचं म्हणजे तोंड भरून कौतुक पण करतात आणि तो आनंद खरा झाला मला त्यावेळी. तुमचं रिझल्ट लागल्यानंतर किती पालक आहे बरोबर तुमच्याकडे असे नाही आमच्या मुलीला पण आता PSI? हा सर, ते माझे शाळेत वगैरे कार्यक्रम ते झाले, तर मुली म्हणजे शाळेत भाषण वगैरे झाले, बऱ्याच ठिकाणी झाले असे कार्यक्रम. तिथून जाईपर्यंत काही नाही, पण जाता वेळी म्हणजे छोट्या छोट्या मुली पण सुरेखाताई म्हणजे करायच्या, ताई तू खूप चांगलं केलं, आम्हाला खूप आवडलं वगैरे असं ते बोलायचे त्यावेळी. असे बरेच जण असे हे झाले आणि मी सर नंतर ओपन केलं तर म्हणजे बऱ्याच जणांना असं आधी बोलायचे मला टोमणे वगैरे देऊन, पण जे लोक मला टोमणे देऊन बोलत होते ना तेच म्हणायला लागले नंतर की अशी मुलगी पाहिजे म्हणून. आणि ते कळत गेलं, ते काही सगळेच एक्सप्रेस म्हणजे दाखवत नाही करून, पण काही बघतात आणि एवढ्या आदराने पाहतात आपल्याकडे की त्यांच्या मनातलं कळून जातं. असे बऱ्याच जणांचे आले मला त्याच्यामध्ये. मी बरेच वेळ पाहतो की बरेच अधिकारी ज्यावेळेस येतात त्यांना अशा अनुभव आलेला असतात. सुरुवातीला कुठे म्हणत असतं की याच्याने काय होणार नाही किंवा याच्याकडून काय होणार नाही. आधी सुरुवातीला टोमणे मारत असतात, ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस मात्र तेच सगळ्यात पुढे मुलांना मिळालं असतं. अशा लोकांना काय सांगतात? सर हे तर पाहिजेच आपल्याला, पण एक नाव ठेवणारे पाहिजे, फक्त काय करणारे नको. म्हणजे नाव ठेवा तुम्ही, फक्त अडचणी आणू नका कोणाच्या स्ट्रगल मध्ये. तुम्ही म्हणा की तिचं होणार नाही, तिच्याकडून करणार नाही, ती शाळेत जरी हुशार असेल तर आता महाराष्ट्रात कॉम्पिटिशन आहे, मुलगी जर सांभाळून तुझ्याकडून होणार नाही असं म्हणा. फक्त अडचणी कुणाला आणू नका, कारण आपण अभ्यास करायचा की म्हणजे आता माझ्या अडचणी सांगतो सर, मी अभ्यास करायचा की असे तुम्ही देणाऱ्याकडे लक्ष द्यायचं, मुलीला सांभाळायचं, ड्युटी करायची. पुन्हा लग्न झाल्यानंतर अपेक्षा भरपूर राहतात सर. केलं तर नाव नाही ठेवत, पण नाही केलं तर नाव ठेवतात समजा. यांच्याकडे लक्ष द्यायचं की ज्या आपल्या वाटत अडचणी असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आता सहज बोलून जातात की तुम्ही देणारे पाहिजे म्हणून, पण त्या टायमाला खूप जड जातं सर. कोणत्या गोष्टी करायच्या. मग आमचं सगळे म्हणजे ज्याला ते 4-5 वर्षात भेटायला पाहिजे ते 6-7 वर्ष लांबतो. फक्त अडचणी आणू नका तुम्ही. तुम्ही द्या, आता काय आपण मी जरी म्हटलं नाही तुम्ही म्हटलं तुम्ही देऊ नका तर ते देणारच. फक्त अडचणी आणून तुम्ही जर समजा यावेळेस पण अपयश आला असतं, अजून किती दिवस अभ्यास केला असता? सर प्लॅन बीच्या हिशोबाने असं बोलत असेल तर मी सांगते, प्लॅन बी माझा ऑलरेडी चालू होता. माझं एकच ठरलेलं होतं सर, हिंदीमध्ये आहे बघा की रहा देखेंगे तेरी चाहे जमाने लग जाए जमाने लग जाए जमाने लग जाए या तो आ जाए तुम ठिकाणी लग जाए. म्हणजे माझं एज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी ठरवलं होतं की मी PSI ची तयारी करत असणार. तुमचा PSI हा प्लॅन बी होता. ऑलरेडी तुमचं तुमची नोकरी होती, तुमच्याकडे नोकरी चालू होती, तुम्ही त्या बाबतीत तुमचं टेन्शन होतं. भरपूर विद्यार्थी असे आहेत की अभ्यासाला येतात, 4-5 वर्ष अभ्यास करतात, तोपर्यंत त्यांच्याकडे प्लॅन बी नसतो आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की अरे आता याच्यासोबत आपल्याला काहीतरी प्लॅन बी असायला पाहिजे होता, तोपर्यंत वेळ खूप गेलेला असतो. काय सांगाल तुम्ही? ते बघा म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मुलांच्या बाबतीत तर प्लॅन बी पाहिजे, मुलींच्या बाबतीत आईवडिलांनीच प्लॅन बी करून ठेवलेला असतो सर. नाही झालं तर तिचं लग्न करून टाकतात, तो एक प्लॅन बी असतो. पण मग मला असं वाटतं जोपर्यंत मुलीच्या हातामध्ये आहे ना तिनं भरपूर अभ्यास करा. मुलींच्या बाबतीत सांगेल मी खास करून तर
की भरपूर अभ्यास करावा आणि एक सर म्हणजे मला एक अनुभव आला की मी मीडियम दिसणारी मुलगी आहे. तर असं होतं की ज्या सुंदर मुली असतात अपेक्षा त्यांना अशी असते की लोक मारण्या वगैरे ते भरपूर राहतात. मग अभ्यास काय करायचा, लोक चांगलं स्थळ आलं तर अभ्यासाकडे म्हणजे कारण खूप स्ट्रगल लागतो याच्यामध्ये, इतका संयम लागतो की एक दोन दिवसात एका दिवसात आपल्याला सगळ्या केलं पाहिजे, संध्याकाळी खावत पाहिजे, किती वर्ष घालावे लागतात एकच पुस्तक वाचून आपल्याला, तर इतकं संयम राहत नाही. मग अशा वेळेस मुलींना भरपूर प्रमाणात असं वाटतं की चला जाऊ द्या चांगलं स्थळ आलं तर त्या सोडून अभ्यास. तर त्या मुलींना मी सांगेल की अशा मुलींनी ऐश्वर्य नाही तर शौर्य निवडावं. कारण स्वतःच्या थोडी का होईना स्वतःची कमाई असायला पाहिजे. कारण बापाने मुलीला कितीही श्रीमंत घरी दिलं तर त्या बापालाच माहिती त्या मुलीला म्हणजे त्याच्या मुलीची चिंता त्या बापाला काय आहे म्हणून. मुलीच्या म्हणजे आपल्या जावायला व्यसन आहे का, दुसरा नाद आहे का, तो जोपर्यंत राहतो तोपर्यंत त्या मुलीची चिंता करत राहतो. त्यामुळे मुलींना मी म्हणेन जोपर्यंत तुम्हाला वेळ भेटतो ना अभ्यासाला खूप चांगला अभ्यास करा आणि कोणते प्लॅन मुलींनी तरी पाहू नये. मुलींसाठी ऑलरेडी आईवडील प्लॅन शोधून ठेवतात, मुलींनी अभ्यासच करावा. एकंदरीत तुमच्या मनात हे आले की सुंदर मुलीचा प्लॅन बी ऑलरेडी तयार असतोच. हा सर. पण एक मुलगी म्हणून सुंदर असो किंवा कशी असो तो विषय आहे. सौंदर्य पाहण्याचा ज्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो विषय नाही. परंतु मुली तुम्ही एक उदाहरण बोलतो मला सांगितलं होतं की आज एखाद्या मुलीला बाहेर जायचं असेल तर तिला प्रोटेक्शनची गरज असते. तुम्ही पोलीस म्हणून तुम्ही लोकांचं प्रोटेक्शन तुम्ही कधीही बाहेर निघू शकता. त्यासाठीच म्हटलं सर ऐश्वर्य नाही तर शौर्य निवडावं. तुम्हाला बघा सर म्हणजे मला पोलीस खात्यात मला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला ऍक्च्युअली की पोलीस खात्याचा तुम्हाला काय फायदा झाला म्हणून काय वाटतं. नाही फायदाही नाही विचारला त्याने, ऍक्च्युअली मध्ये असा प्लेन प्रश्न विचारला की पोलीस खात्याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथपर्यंत आहात. तर मी त्यामध्ये त्यांना सांगितलं होतं की सर बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये पगार भेटेल कदाचित मुलींना, पण पोलीस खात्यामध्ये पगारासोबत धाडस येतं. ती मुलगी स्वतः म्हणजे आपण बाहेर जाता वेळेस बाकीच्यांना वडील म्हणत की सोबत भावाला घेऊन जा मी येतो वगैरे म्हणून पोलीस खात्यामध्ये मुली दुसऱ्याचं प्रोटेक्शन करायला जातात, रात्रीचे जातात, मुलींना पगार भेटतो, धाडस भेटतो आणि खरी प्रगती मुलींची पोलीस खात्यामध्ये येऊन होते असं मला तरी वाटतं. हा माझा 10-11 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे. तर पोलीस खात्यामध्ये येताना मुलींनी घाबरू नये. इथं आल्याच्या नंतर समजतं की आपण काय कमवलंय आपण किती चेंज झालंय म्हणून. हे खूप चांगलं डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट. खऱ्या अर्थाने मुलीची प्रगती पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. बऱ्याच वेळेस अडचणींचा पारा वाटत असतात. मला कधी अडचण नाही आल्या काय अडचणी खूप आल्या सर. पण मी आधीच सांगितलं की अँब्युलन्स सारखं आपलं ध्येय ठरलेलं होतं. सगळ्या गाड्यांनी सगळ्या अडचणींनी आपोआप मला वाटा दिल्या आणि मी सुसाट ध्येयाच्या दिशेने चालले. अडचणी काही नाही सर. अभ्यास कुठेही करता येतो. फक्त मी आधी सांगितलं की प्रत्येकाच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. मला पुस्तक असो नसो मी फक्त चिंतन करत राहायचे. अडचणी आपोआप संपत गेल्या, आल्याही आणि गेलेही तशाच. तुम्ही डिपार्टमेंटल पीएसआयची पण तयारी करत होता, तिथं तुम्हाला यश नाही आलं पण इकडे यश आलं. सोप्यात तुम्हाला यश आलं नाही, अवघडात तुम्हाला यश आलं. अवघड दोन्ही पण गोष्टी आहेत पण त्यातल्या सगळ्या कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होता. सर पोलीस डिपार्टमेंट असं झालं एकाच टाइमला दोन एक्झाम मी फोकस केल्या त्या 2021च्या मेन्सची आणि डिपार्टमेंटल मेन्सची. सिलेबस मध्ये खूप फरक होता आणि मला म्हणजे असं झालं की बघा आता लाईट आली आणि मग अशी लाईट गेली होती. मी जिथे जायचे ना जी पण वाट शोधायचे तिथे पहिली अडचणच यायची. म्हणजे मला असं वाटलं डिपार्टमेंटल बीएसआयला ग्राउंड 100 मार्काचे तर आपण डायरेक्ट बीएसआय करावं आणि मग डिपार्टमेंटकडे मी लक्ष दिलं नाही 2021च्या वेळेस. ती माझ्या हातातून गेली आणि 21च्या वेळेस असं झालं की मग नंतर डिपार्टमेंट डायरेक्टला पण असं झालं की इथे त्याच्यापेक्षा अवघड ग्राउंड आलं आणि मग तीही हातातून गेली हीही गेली. म्हणजे हे असंच होत चाललं की पुढे गेले की अडचणी यायची आणि मग त्याच्यात 1-2 वर्ष अशीच निघून जायची. थांबायचं होतं. आजपर्यंत तुम्ही जर सांगितलं आजपर्यंत आम्ही इंटरव्ह्यू घेतले, आज पहिल्यांदा लाईट दिली. हो सर. म्हणजे मी काय म्हणते की मी ठरवलं डिपार्टमेंट करायचं ग्राउंड साठी तर इकडचं ग्राउंड अवघड आलं. आता इथेही आलं तर इथंही म्हणजे माझं काय तिच्या सोडायला तयार नाही गोष्टी. इथे आलं तर इथं कधी लाईट जात नाही ना, आज पहिल्यांदा लाईट गेली. पण बघा सर आली पण म्हणजे अडचणी येतात मला आणि मला सॉल्व्ह पण होऊन जातात. त्या सगळ्या प्रवासामध्ये जे पती आहेत त्यांचा कसा होतो. हा सर त्यांचं असं होतं की तू कर म्हणजे ते माझं हेच बघायचे कारण ते आजूबाजूच्या बाया पण बघायच्या म्हणजे आजूबाजूच्या लेडीज बघायचे ज्या तयारी करतात त्या बघायचे. काही काही लेडीज बाकीच्या कामाच्या धाकाने अभ्यास करायच्या आशा वगैरे
किंवा काही करायच्या तर बाहेर टाइमपास वगैरे करायच्या. मला राहण्याची आवड नव्हती. खाण्यापिण्याच्या बाबतीत तिने एक एक भाजी आम्ही किती दिवस म्हणजे असे 30 रिपीट करायचो. त्यामुळे ते पाहत गेले माझ्याकडे, म्हणजे ऑब्झर्व करतात सगळे, असे कोणी सपोर्ट नाही करत. आणि ते बघत होते माझ्याकडे आणि त्यांना वाटलं की मग एवढी करते तर आपण का थांबू, मग ते पण सपोर्ट करत राहिले मला. मुलाखती शेवटी ग्रामीण भागात भरपूर मुलींना अभ्यास करायचा, तू कुठेतरी कुटुंबातून साथ नाही, लग्न झालेलं असेल तर सासरच्या मंडळींकडून साथ नाही, कारण घर सांभाळीपर्यंतच अजूनही सीमित ठेवत असतं. काय सांगाल तुम्ही एकंदरीत त्या महिला आणि कुटुंबात? सर एक परिस्थिती होती, मी 2013ला भरती झाले त्यावेळेस मुलगी पोलीस खात्यामध्ये आली तरी लोकांना म्हणजे असं वाटायचं नको, नको असं वाटायचं. पण आता मुली घर सांभाळतात, पण बऱ्याचशा मुली अशा आहेत की कुटुंबही सांभाळतात. आता थोडीशी मानसिकता समाजाची बदलत चाललेली आहे. एवढ्या मुलींना अगदीच हे करत नाहीये कोणी की नको करूच म्हणून. लोकांना वाटतं घरी बसून तरी सासूचं डोकंच खाईल की लागू दे, नोकरीला जरी लागली तरी इतकं नाही हे करत आहे. पण जर कोणी करत असेल तर मी असं म्हणेन की मुलीमध्ये जर तेवढी क्षमता असेल, तुमची सून असू दे, तुमची मुलगी पण असू दे, तर तिच्यामध्ये काही करण्याची क्षमता असेल तर तिला करू द्यावं. तिला म्हणजे हे करू नये की फक्त की जास्त हुशार होईल, आपल्याला याच्यावर हे जाईल त्या त्याच्यावर जाईल, अशा गोष्टी इतकं सीमित म्हणजे विचार होऊ नये. तिची इच्छा असेल आणि तिच्यात कॅपॅसिटी असेल तर तिला करू द्यावं. भरपूर विद्यार्थी असतील स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून निराश होते, आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतो की रिझल्ट नाही आला त्याच्यामुळे व्यस्तमध्ये झाले. अशी काही विद्यार्थी आहेत, काय सांगा तुम्हाला असं जरी अपयश आल्याच्या नंतर निराश आलं तुमच्या आयुष्याचा सगळ्यात वाईट क्षण कोणता? सर 2021 त्या वर्षामध्ये आधी सगळ्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला म्हणजे माझ्या सासू सासरे असो, आई वडील असो, ते माझ्याकडे अगदी आशेने पाहिजे, विश्वासाला पाहिजे. पण 2021 मध्ये त्यांच्या नजरेत म्हणजे शंका यायला सुरुवात झाली, हिचं होतं का नाही म्हणून. आणि मला प्रेरणा म्हणून अशी होती की मला त्यांच्या नजरेत बघितलं की ते कौतुक करायला लागले की मला आणखी उल्हास यायचा. पण आता ते कौतुक नव्हते करत, आता मला म्हणायचे की थांब म्हणून. सगळीकडूनच एक तर ड्युटीच्या बाबतीतही म्हणजे थोडंसं हे झालं, ड्युट्या पण मुलगी पण मोठी होती, घरच्यांची जी सपोर्ट कौतुक वगैरे ते सगळं बंद झालं होतं. मला इतकं म्हणजे डिप्रेशन मध्ये गेले 2021 मध्ये मी की म्हणजे मला कधी कधी म्हणजे ऑफिसला सर मी डबा घेऊन जायचे, तसं डबा रिटर्न आणायचे, पाण्याची बॉटल घेऊन जायचे, पाणी पण प्यायचे नाही दिवस असं व्हायचं. मी माझ्याच विचारात राहायचे एकदमच. असं वाटलं की सगळं संपल्यासारखं वाटलं होतं मला. पण अभ्यासही सुटत नव्हता, ते व्यसन लागलं होतं. खूप जड गेलं 2021 हे वर्ष. आणि मला खरंच कौतुक वाटतं म्हणजे की पुण्यासारख्या ठिकाणी मला तरी जॉब होता, थोडंसं होतं, पण ते त्यांना काहीच नसतं, तर त्याला किती जड जात असेल. पण आपलं स्वप्न अगदीच मनात ठरवलेलं असेल ना, आपल्याला ते सुटत नाही, तर तेवढं जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार, तर एक माझं एक सगळ्यांना सांगणे की तेवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल त्याच्यानंतर तुमची पोस्ट नक्कीच निघणार. त्याच्यातून फक्त बाहेर या, त्यानंतर आपण नवीन जन्म घेऊन बाहेर येतो आणि आपोआपच रिझल्ट घेऊन जातो. कसा येतो आपल्यालाही कळत नाही, रिझल्ट घेऊन जातो. फक्त निराश येईल त्यावेळेस थोडा संयमाने राहा, अगदी डोक्याचं पाऊल घेऊन आला, त्याच्यानंतरच यश येत असतं. एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचं फिजिकल खूप हार्ड होतं 2021-22. कशा पद्धतीने तयारी केली तुम्ही? तुम्हाला जड नाही? सर ते एक तर पोलीस ट्रेनिंग केली होती, पण तिला 10 वर्ष झाले होते सर. मुलगी 6 वर्षाची. आणि माझं एवढं म्हणजे धावपळ व्हायची, तर याच्यामध्ये माझी पूर्ण तब्येत अशी बिघडून गेली होती, एकदम खराब झालेली होती. पण ते ग्राउंड इतकं बघून सर मी सगळे दवाखाने करत सुरुवात केली ग्राउंडची. आणि ग्राउंड झाल्याच्या नंतर म्हणजे अगदी ग्राउंड जवळ आलं, कशी तरी जाण्यासारख्या ठिकाणी मला प्रॅक्टिसला पण वेळ भेटायचा नाही. म्हणजे प्रॅक्टिस शिक्षक पण नव्हते, म्हणजे कोच काय अकॅडमी वगैरे नव्हते शाळेवर, सर त्यांच्याकडून मी हे केलं, सगळं दवाखाने करत ग्राउंड केलं. आणि आई फक्त ग्राउंड 15 दिवसावर आला आणि लगेच गुडघ्याला माझ्या इंजुरी आली. तर पण तरी करत राहिले मी ते. आणि ते काय ना अडचणीच आपल्याला कधी कधी मी तुम्हाला आधी सांगितलं की एखादा डोळ्या नांगळा असतं त्याचं नाक चांगलं असतं. माझी धावपळ व्हायची, तर त्याच्यासोबत मी स्ट्रॉंग पण होत गेले मनाने. आणि फिजिकल मध्ये जेव्हा तुम्हाला खूप दम लागतो ना, तर त्यावेळेस तुमचं मन काम करत असतं तुमची बॉडीपेक्षा पण. आपण मनाने थांबत नाही आणि मग ते सहज होऊन जातं.
त्यामुळे म्हणजे मी मनातूनच स्ट्रॉंग झालेले होते, मी मेंटली स्ट्रॉंग झालेले होते. आणि ते ग्राउंड मनाचा खेळ आहे खरं तर. आपल्यात खूप कॅपॅसिटी आहे करायची, फक्त आपण मनाने हरलं नाही पाहिजे. आणि माझी ट्रेनिंग मनाचीच चांगली झाली, त्याच्यामुळे मला सहज होऊन गेली ते. चित्त आणि चिकट या दोन गोष्टी होत्या. हा याच गोष्टींच्या जेव्हा मिळाला आणि तुमच्यामध्ये भरलेली पॉझिटिव्हिटी हा त्याच्यामुळे खरं तर आज तुम्ही या यशापर्यंत आला. तुम्ही वास्तवतेवरती आला आणि तुमचा संपूर्ण प्रवास मांडला. आणि खरं तर ज्या भगिनी आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचंय कुठेतरी त्यांना प्रकाश दिसत नव्हता, तो आज तुम्ही दाखवलाय. वास्तवतेवरती आलात आणि बहुमूल्य मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. थँक्यू सर.